नाही ते येणार थोडी आहे. बीचला कुठे आलो आपण? बीचला दाखवतो. तुम्ही बघितलं तर मस्त बोलशील. हो ना. नमस्कार. तर आजचा दुसरा दिवस आहे कोकण दर्शनचा आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला पार्ट तर तुम्ही बघितलाच. आम्ही थिबा पॅलेस वगैरे गेलो होतो ते, आणि आता संध्याकाळी आराम वगैरे करून पेटपूजा करून आम्ही दुपारची वामकुक्षी घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो इथे बीचवरती चाललो होतो आम्ही. तर सगळे छान छान रेडी झालो होतो. मुलांनी तर मस्त बॅग भरून खेळणी घेतली होती आणि मग आम्ही पोचलो. कुठे आलोय? बीचला. आरे आरे बीचला आलाय. बीचला कुठे आलो आपण? बीचला. आता चला तुम्हाला बीच दाखवतो. हा चल, त्यांना दाखव हा तू बीच. हा दाखवतो. तुम्ही बघितलं तर मस्त बोलशील. हो ना. ते तुमचा बीच बघितलं की मस्त बोलणार ना. हा मुलगा कुठे पाणी दिसलं की ह्याला स्विमिंगच आठवतं. हा मुलगा. हो ना श्रीयू, सांग दादा बद्दल ह्यांना. काय करतो दादा? जेव्हा त्यांनी पाणी बघितलं की लगेच पाणी मध्ये जातो. हा इकडे दे ती बॅग दे इकडे. हा बोल आता ह्यांच्याशी जरा. किती लांब आहे बीच सांग त्यांना. आता आलंय बघा. हे बघा, हा आहे आरे बीच. मस्त आहे. आम्ही अंदमानला गेलेलो तेव्हा असे स्वच्छ बीच असायचे तिकडे. सुंदर. वाव, किती छान दिसते ना मी. मस्त. हेला बघा ना, वर्षाचा शेवट आणि समोर अथांग असा समुद्र. दुसरं काय हवं. आज आम्ही आलोय समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळचा आनंद घ्यायला. मुलांची दंगामस्ती, समुद्राच्या लाटांचा तो सुखद आवाज आणि आम्ही सगळे एकत्र. आजचा हा व्लॉग खूप खूप खास असणार आहे माझ्यासाठी तरी. कारण मी कित्येक वेळा ह्यांना बोलली आहे की चला ना फिरायला जाऊया, पण कित्येक दिवस आम्ही असं बाहेर निवांत आणि असं कधी गेलोच नाही. आणि फायनली आमचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि मग काय, वर्षभर आपण कामात धावपळीत इतके गुंतलेलो असतो की स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळच मिळत नाही. पण आज इथे वाळूत बसून लाटांकडे बघताना मन अगदी शांत झालंय. हा निवांतपणा, ही शांतता पुढच्या पूर्ण वर्षभरासाठी एक नवीन ऊर्जा देणारी आहे असं मला तरी वाटतंय. आणि इतकं छान वाटत होतं तिथं बसून तो सूर्य बघताना, ती माणसं, तो गोंधळ, पण तरी पण मनाला कुठेतरी शांत वाटत होतं. अगदी मस्त, जसं मला हवं होतं अगदी तसंच. आणि ही मुलं वाळूत घर बनवण्यात एवढी मग्न आहेत ना, त्यांना तिथून उठायचंच नव्हतं. त्यांना ना मोबाईलची ओढ होती, ना कशाची चिंता होती, ना अभ्यासाचं, ना टीचरचं काय त्यांना दडपण होतं. निरागस असे खेळायचा आनंद ते घेत होते. आणि आज त्यांना असं खेळताना बघून मला पण माझं बालपण आठवलं. मस्त, म्हणजे एकदम भारी वाटत होतं मला सगळ्यांच्यासाठीच, यांच्यासाठी, कारण हे सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन बाबा तिथे राबून सगळं आहेच ना. प्रत्येकाला काही ना काही असतं. मुलांना शाळेचं टेन्शन, यांना ऑफिसमधलं, आणि मला या सगळ्यांचं टिफिन बनवा, सकाळी उठा, मुलांचा अभ्यास घ्या, ह्या सगळ्यातून असा निवांत वेळ मिळणं म्हणजे असं स्वर्गात जाण्यासारखं मला वाटत होतं. आणि हा असा निसर्ग बघून, हा असा समुद्र, त्या लाटांचा आवाज अजूनसुद्धा माझ्या कानामध्ये असा म्हणजे वाजतोय. खूप छान वाटत होतं. आणि खरंच वर्षभरात ना शेवटी का असे ना,
पण अशी एक ट्रिप खरंच 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 झाली पाहिजे. आणि थँक्यू सो मच माझ्या मिस्टरांच्यासाठी, ज्यांनी आमच्यासाठी एवढं केलं. आणि खरं तर त्यांनी त्यांच्यासाठी पण केलं, पण खूप मस्त वाटलं. ही ट्रिप इतकी अविस्मरणीय होती. आणि ती का होती ते आजपर्यंत तुम्ही बघितलंच, आणि इथून पुढे पण तुम्ही बघाल का होती ते. तर खूप छान 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 मस्त वाटलं. ए हसा जोर जोर आहे. असं वाटत होतं ना हे फोटोज बघून आम्ही तिथे काढलेले, की फोटोमध्ये फक्त चेहरे नाही तर आमच्या आतला आनंद आम्ही कैद करत होतो, असं वाटत होतं अक्षरशः. आली 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 आली. ही पण येते. सूर्यास्त तर झालाय, पण मनातल्या आठवणी मात्र कायम ताज्या राहतील. वर्षाचा हा असा शेवट फॅमिलीसोबत घालवण्याचं माझं एक स्वप्न होतं, किंवा एक आमची इच्छा होती, जी यांनी पूर्ण केली. आणि त्यांना खूप धन्यवाद. ह्या लाटांचा आवाज तुम्ही ऐकताय ना, किती छान वाटतं सांगा. हा चल जरा पोरांबरोबर वैसे खेळ आपण सुक्या ह्याच्यामध्ये जाऊया. ए श्री हो पाणी नको उडू. शरणू हा थांब इथेच, मला फोटो काढायचे. मुलांचं खेळून झाल्यानंतर आणि आमचं सगळं फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढून झाल्यानंतर निवांत असं मुलांच्या सोबत बसलो. आणि मग छान गप्पा वगैरे मारल्या. नंतर शेवटचा हा एक व्हिडिओ काढला पूर्ण व्ह्यूजचा. आणि मग नंतर आम्ही घरी जायला निघालो. जावंसं तर वाटतच नव्हतं इथून, पण आम्ही जाताना पूर्ण अंधार पडला होता अक्षरशः. इतका वेळ आम्ही तिथे थांबून राहिलो. आणि मग जाता जाता जे आमच्यासोबत काका होते त्यांना निरोप दिला, कारण आजचा आमचा लास्ट दिवस होता रत्नागिरीतला. आणि उद्या आम्ही प्रवास करणार आहोत कणकवलीसाठी. तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही देखील आमच्यासारखं वर्षातून एक अशी छोटीशी ट्रिप, खूप महागडी नाही, खूप असं लांबच्या देशात वगैरे नाही, पण महाराष्ट्रातच नक्की करा. आणि मग सांगा की किती छान वाटतं आपल्याला. तर हा असं आमचा डिनर होता, रात्रीचं जेवण हे असं आम्ही केलं. आणि असा होता आमचा आजचा दिवस. तर परत भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.